सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, असा प्रश्न लोकमान्य टिळकांनी स्वतंत्र लढ्यामध्ये विचारला होता. तशीच आता वेळ आलेली आहे. मित्रो, देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ते ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाबद्दल आज बोलले, ते पाहिल्यावरती कोणाची तळपायाची आग मस्तकात जाते. मी तर म्हणतो देश अराजकाच्या दिशेने चाललेला आहे की काय, असं अगदी म्हणजे दिसतंय, चित्र त्या दिशेने दिसतंय. त्याचं कारण का, की दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं ते तुम्ही सर्वांनी पाहिलं, जगाने पाहिलं. ते आंदोलन जगामध्ये त्याची नाचक्की झाली की ज्या पद्धतीने अमानुष पद्धतीने लाठीचार्ज झाला. खिळे असलेल्या काठ्यांनी तरुणांना मारलं, विद्यार्थ्यांना मारलं. देशाच्या भवितव्याकडे म्हणून आपण ज्या विद्यार्थ्यांकडे पाहतो त्या भवितव्य आपण चिरडून काढलं अक्षरशः. सोनम वांगचूक यांचं उपोषण चिरडण्यासाठी त्यांना उचलून नेलं. अभिजित दिपके यांनी जे आंदोलन सुरू केलं, पुढे उपोषण सुरू केलं होतं, नंतर 20 तारखेला जो मोर्चा होता, त्या मोर्चाच्या दरम्यान, तो मोर्चा काढणार त्या दरम्यान जे लाखो विद्यार्थी देशभरातून तिथं आले होते, त्यांच्यावरती दिल्ली पोलिसांनी, SRPनी ज्या पद्धतीने लाठीचार्ज केला, त्याच्यामध्ये 100-125 विद्यार्थी जखमी झाले, हॉस्पिटलमध्ये आहेत, कित्येकांचे हातपाय मोडले वगैरे वगैरे. त्याचे व्हिडिओ क्लिप संपूर्ण जगभरामध्ये व्हायरल झाल्या, देशाची नाक्की जग. तर याच विषयावरती आंदोलनकर्त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि त्या याचिकेदरम्यान त्यांनी सांगितलं की त्या व्हिडिओ क्लिप तुम्ही पहा. तर सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं की आमच्याकडे व्हिडिओ बघायला वेळ नाही, वेळ वाया घालू नका. अरे म्हणजे हे अत्यंत निर्लज्जपणाचं लक्षण झालं. हे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस सूर्यकांत यांनी फक्त एक विधान केलं होतं 1-2 महिन्यापूर्वी एका केसच्या सुनावणीमध्ये. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की देशातील तरुण हा झोळासारखा आहे. त्या एका विधानावरती CJP, कॉकरोच जनता पार्टी, अभिजित दिपकेंनी फक्त गंमत म्हणून फ्लोट केली. त्याच्यातून 2 दिवसामध्ये 2 कोटी लोकांनी त्याचे सभासद झाले. त्यावेळेस थट्टेचा विषय होता, तो आता गांभीर्याने चर्चेचा विषय आलेला, सिरियसनेस त्यातला वाढलेला आहे. म्हणजे एका सूर्यकांत चीफ जस्टिस यांच्यामुळे ही संपूर्ण मोमेंट उभी राहिलेली आहे. आता ते त्यांच्या प्रकरण हे सगळं अंगलट येऊ शकतं. त्यांच्याच टेबलवरती ते सुनावणीला गेलं, ते सांगतायत मला ते व्हिडिओ पाहण्यात रस नाहीये, मला वेळ नाहीये, फुकट आमचा वेळ वाया घालू नका. हे किती गंभीर आहे. म्हणजे ज्युडिशियरीबद्दल संताप आणणारा हे आत्ताचा जो प्रसंग आहे देशभरामध्ये. त्या बातम्या लाईव्ह लॉमध्ये आता तर त्या पाहिल्यावरती, नंतर टाइम्स ऑफ इंडिया, बाकी सगळ्या मीडियाने त्या आता कॅरी केलेले आहेत. ते पाहिल्यावरती लोक म्हणतात आम्ही जायचं कुठं, आंदोलकांनी न्याय मागायचा कोणाकडे. लोकशाहीमधले तिचे 4 स्तंभ आहेत, 4 पण तसे 3 स्तंभ होतो, संसद, न्यायपालिका, कार्यपालिका. तर त्याच्यामध्ये संसदेमध्ये या विषयावरती चर्चा करायला सत्ताधारी पक्ष तयार नाहीये, मोदीचं सरकार तयार नाहीये. काल राज्यसभा दोघं झाले, लोकसभेतही चर्चा होऊन दिली नाही. राहुल गांधींनी मोदींच्या घरासमोर आंदोलन केलं, त्यांना उचलून नेलं, नंतर परत सोडून दिलं. आज संसदेमध्ये, संसदेच्या आवारामध्ये काळे कपडे घालून सरकारचा निषेध म्हणून सगळ्या खासदारांनी आंदोलन सुरू केलं. संसदेत बोलायचं नाही, आवाज बंद. आंदोलन करायचं तर आंदोलकांवरती अमानुष पद्धतीने लाठीचार्ज करतं पोलीस प्रशासन. म्हणजे तिथेही पण न्यायालयामध्ये दाद मागावी तर न्यायालय म्हणते आम्हाला ते व्हिडिओ पाहण्यात रस नाही, आम्हाला वेळ नाही. अरे मग संसद, न्यायपालिका, कार्यपालिका हे सगळेच बधीर झालेत की काय. म्हणजे देशातील विद्यार्थ्यांचा, युवकांचा हा बेरोजगारांचा प्रश्न इतका गंभीर आहे, ज्याच्यावरती जे आंदोलन आतापर्यंत हिस्टॉरिकल आंदोलन होतंय त्याच्याबद्दल बोलायला तुम्हाला वेळ नाही. मग दाद कोणाकडे मागायची. मेन स्ट्रीम मीडिया जो आहे त्याचा मुसक्या ओढून टाकलेले आहेत, त्यांचा आवाजच बंद करून टाकलेला आहे. त्याच्यामुळे यूट्यूब चॅनल ह्या विषयावरती इथून तिथून जे आता व्हिडिओ करतोय, छोटे मोठे रील्स करतोय, ते इतके व्हायरल झालेले आहेत, मेन स्ट्रीमची गरजच राहिलेली नाहीये. म्हणजे लोकशाहीचे 4 स्तंभ ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कुचकामी ठरलेले आहेत. ते न्याय देऊ शकत नाही. हे पाहिल्यावरती या तरुणांनी, या युवकांनी जायचं कुठं. मग ही परिस्थिती संपूर्ण, ही अराजक सदृश परिस्थिती निर्माण होण्याला न्यायालय कारणीभूत ठरत आहे. म्हणून म्हटलं की देशाचे चीफ जस्टिस, ज्यांना संसदेमध्ये थोडक्यामध्ये राष्ट्रपतींना शपथ कोण देतं, चीफ जस्टिस देतात. आता सर्वश्रेष्ठ कोण, राष्ट्रपती की चीफ जस्टिस, सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस, हा वादाचा मुद्दा आहे, त्याच्यावर आपण जाऊ नको. परंतु हे सगळं पाहिल्यावरती प्रश्न पडतो जायचं कुठे. मग युवकांनी अशा वेळी भगतसिंगचा जर अवलंब केला, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू त्यांचे फोटो डोक्यावर घेऊन तिथे मिरवतात. आता
छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांची विचारसरणी मानतायत. त्याच्यामुळे हे सगळे आदर्श जे युवक मानतायत शांततेने ते आंदोलन करतात. त्यांचं म्हणणं सुद्धा ऐकून घ्यायला सरकार तयार नाही, प्रशासन तयार नाही, न्यायालयाला वेळ नाही. अशा वेळेस ह्या युवकांनी जायचं कुठं हा मोठा प्रश्न आहे. हो, तुम्ही या विषयावरती बोललं पाहिजे. कारण का जनता जोपर्यंत जागी होत नाही ह्यावेळेस जनतेमध्ये प्रक्षोभ निर्माण होत नाही. खरं तर न्यायालयाचं हे जे विधान आहे ह्याच्या विषयावरती आंदोलन सोडा, सामान्य जनतेने सुद्धा बोलायला तयार झालं पाहिजे, बोललं पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. तुम्ही जरूर व्यक्त व्हा. तुम्हाला काय वाटतं?